हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण इतिहासाचा पहिला लेसन पाश्चात्य परंपरा याविषयी डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न आपल्याला असतो रिकाम्या जागा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. त्यावेळी आपल्याला अख्खी रिकामी जागा पूर्ण लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे नुसतं तुम्ही फक्त त्याचा आन्सर न लिहिता पूर्ण रिकामी जागा लिहिणं आवश्यक असतो. आधुनिक इतिहासाच्या लेखनाचा जनक व्हॉल्टेअर याला म्हटलं जात असतं. दुसरी रिकामी जागा असते की आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको याने लिहिलेला आहे. त्यानंतर पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा असं जेव्हा आपल्याला म्हणतात तेव्हा जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल याची, कारण यावेळेस आता तुम्हाला फक्त जोडी ओळखायची आहे, जोडीला दुरुस्त करून लिहायचं नाहीये. म्हणून आपण चुकीची जोडी, दिलेल्या पर्यायांपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यात दिलेल्या पर्यायांपैकी कार्ल मार्क्स ही चुकीची जोडी आहे, कारण कार्ल मार्क्सच्या समोर डिस्कोर्स ऑन द मेथड हे लिहिणं अपेक्षित होतं. ओके, तर याच्यामधली आपली जी चुकीची जोडी आहे ती कार्ल मार्क्स आहे. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. पुढील संकल्पना स्पष्ट करत असताना जेव्हा आपल्याला द्वंद्ववाद असा प्रश्न येतो तेव्हा द्वंद्ववाद म्हणजे काय, त्याचं उदाहरण आणि त्या उदाहरणाची चर्चात्मक समन्वयात्मक मांडणी हे 3 मुद्दे आपल्याला लिहायचे होते. पहिला मुद्दा आपला असा येईल की जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. त्या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. द्वंद्ववाद हा शब्द अंडरलाईन करायचा. त्यानंतर दुसरा मुद्दा की उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा, दोन्ही परस्परांविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा करून दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी जी करता येतं त्या मांडणीचं नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आला आहे की पुढील विधान सकारण स्पष्ट करा. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपला येईल की मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला आणि म्हणून त्यांची जी लेखन पद्धती होती त्याला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जात असतं. विधान स्पष्ट करा हा 1.5 मार्कांसाठी आलेला प्रश्न होता आणि त्याच्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं 25 ते 30 शब्दात लिहा. यात प्रश्न आला आहे व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखाचे जनक असं म्हटलं जातं. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जात असतो. व्हॉल्टेअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी, कारण त्यांना जनक का म्हटलंय तर व्हॉल्टेअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. दुसरा मुद्दा, तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणं आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला आणि म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहासकाराचे जनक असं म्हटलं गेलं. त्यानंतरचा प्रश्न आपला आलेला आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये तुम्हाला फ्रेंच विदुषी सीमा द बोल्व्हा हिचं मत मांडणं आवश्यक आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिलं तुम्हाला लिहावं लागेल की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा हिने मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला.
त्यानंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबींवर संशोधन केलं गेलं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. म्हणजे तुम्हाला या प्रश्नामध्ये सीमा द बोवा 1990 ह्या दोन गोष्टी तुम्हाला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. ज्यावेळी संकल्पना चित्र पूर्ण करा असं येतं तेव्हा संकल्पना चित्र पूर्ण करत असताना तुम्हाला संकल्पना चित्राची डायग्राम काढणं आवश्यक आहे. युरोपातील महत्वाचे विचारवंत असं जेव्हा संकल्पना चित्र आलं आहे तेव्हा युरोपाचे विचारवंतांची नावं बरीच आहे. पण त्यापैकी जर तुमच्या संकल्पना चित्रामध्ये 2 मार्कांसाठी 4 नावं विचारली असतील किंवा 1 मार्कासाठी 2 नावं विचारली असतील तर तेवढीच नावं आपण तिथे द्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी आलेल्या प्रश्नामध्ये 2 बॉक्स आहे आणि म्हणून या 2 रकाड्यांमध्ये आपण 2 नावं लिहिणार, रेने देकार्दे आणि दुसऱ्या रकाड्यामध्ये व्हॉल्टेअर. तसं बघता रेने देकार्दे, व्हॉल्टेअर, जॉर्ज फ्रेडरिक विल्यर, कार्ल मार्क्स आणि लिओपोल्ड वॉन रांके यांच्यापैकी कोणतंही नाव लिहिलं तरी तुम्ही उत्तर अपेक्षित राहणार. जसं मी सांगितलं की आपल्याला काही महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. जेव्हा व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासकाराचे लेखक असं म्हणतो असा मुद्दा जेव्हा आपण लिहिणार आहे त्या ठिकाणी मायकल फुको, त्या ठिकाणी व्हॉल्टेअरच्या ठिकाणी आपल्याला काही महत्वाचे पॉइंट्स लिहायचे आहे आणि ते लिहत असताना काही अंडरलाईन पण करायचं. जसा पहिला मुद्दा आपला येणार आहे की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम, हा अंडरलाईन करायचा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तत्कालीन समाजाची विचारसरणी, हा अंडरलाईन करायचा. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये की इतिहासाची मांडणी करताना सर्वांगीण मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार, हा मुद्दा अंडरलाईन करायचा. त्याचप्रमाणे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलं जातं. हा प्रश्न ज्यावेळी येतो तेव्हा मायकेल फुको हा शब्द अंडरलाईन करायचा. त्यानंतर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचं उद्दिष्ट आहे, हा मुद्दा तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे. मुद्दा म्हणजे फक्त एवढे शब्दच अंडरलाईन करायचे आणि सगळ्यात शेवटच्या मुद्द्यामध्ये फुको आणि ज्ञानाचे पुरातत्व हे अंडरलाईन करायचं. ज्यावेळी आपण संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न करत असतो तेव्हा जी उदाहरणं दिली आहे ती अंडरलाईन करायची. त्या उदाहरणामध्ये ज्या इतिहासकाराचं नाव किंवा थोर व्यक्तीचं नाव दिलं असेल ते अंडरलाईन करायचं आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा हे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण रिकाम्या जागा हा प्रश्न लिहत असतो तेव्हा त्या रिकाम्या जागा या प्रश्नांमध्ये दिलेली रिकामी जागा अंडरलाईन करावी की जेणेकरून व्हॅल्युअरला ती रिकामी जागा अंडरलाईन केली तर लगेच कळतं आणि तुम्हाला मार्क मिळणं अधिक सोयीस्कर होतं. पण नुसती रिकामी जागा म्हणजे नुसतं नाव लिहून ठेवायचं नाही तर अख्खं विधान लिहिणं आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न येतो तेव्हा त्या 4 क्वेश्चन पेपर मध्ये दिलेल्या जोड्या लिहायच्या नाही तर फक्त चुकीची जोडी, उत्तर प्रश्न 1 ब उत्तर, चुकीची जोडी जेवढी आहे ती आपल्याला लिहून देणं अपेक्षित असतं. कारण जर आपण 4 जोड्या लिहत गेलो तर कदाचित आपल्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून आपण दिलेल्या प्रश्नाला योग्य रीतीने वाचायचं आणि त्यानुसार त्या प्रश्नांमध्ये काय अपेक्षित आहे तेवढेच मुद्दे आपल्याला लिहायचे असतात. अपेक्षित असलेले मुद्दे आणि महत्वाचे मुद्दे वेळोवेळी अधोरेखित करायला चला, अंडरलाईन करायचे की जेणेकरून ते मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला सहज गुण प्राप्त होऊ शकतात. आज पहिल्या याच्यावरचा या पहिल्या पाठावरचे जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकले आणि त्यांचे उत्तर पण आपण डिस्कस केले. थँक्यू. ओके, थँक्यू.